भंडारा येथे जिल्हास्तरीय योग निसर्गोपचार कार्यशाळा पार पडली. पूज्य महात्मा गांधी यांचे शेवटचे स्वप्न साकार करण्यासाठी सहज, सुलभ आणि स्वस्त निसर्गोपचार पॅथीचा अवलंब करून औषधी विरहित जीवन जगण्याचा सल्ला अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्लीचे महामंत्री डॉक्टर अवधेश कुमार मिश्र यांनी दिला. त्यांनी प्रत्येक गावात निसर्गोपचाराचे शिबिर घेऊन योग निसर्गोपचाराची जनजागृती होणे गरजेचे आहे आणि त्याकरिता सर्वांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्ली आणि श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा पत्रकार संघ भंडारा यांच्या सहकार्याने उत्तम आरोग्याचे साधन योग निसर्गोपचार काळाची गरज या विषयावर जिल्हा पत्रकार भवन भंडारा येथे आयोजित जिल्हास्तरीय योग निसर्गोपचार कार्यशाळेत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती आणि पतंजली योग परिवार मार्गदर्शक रामविलास सारडा यांनी डॉक्टर संजय एकापुरे, उपाध्यक्ष गो अनुसंधान केंद्र देवलापार यांच्या अध्यक्षतेखाली चेतन भैरम, जिल्हा प्रतिनिधी दैनिक देसोन्नती, डॉक्टर नवल मुळे, डॉक्टर प्रमोद माडवे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक वामनराव तुरिले आणि प्रमुख वक्ते डॉक्टर धनलाल सेंद्रे, ज्येष्ठ प्राकृतिक चिकित्सक तथा क्षेत्रीय मंत्री अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. डॉक्टर धनलाल सेंद्रे यांनी संबोधित करताना सांगितले की प्रथम सुख निरोगी काया. जर काया निरोगी ठेवायची असेल तर आपले आहार हे सात्विक आणि संतुलित असायला हवे. यासाठी किचनच्या ज्या इन्चार्ज आहेत म्हणजेच महिला भगिनी यांना याचा अभ्यास करायला हवा. तसेच प्रकृतीमध्ये काही गडबड झाली तर न घाबरता प्रकृतीला शरण जावे आणि पंचमहाभूत चिकित्सा म्हणजेच निसर्गोपचार घ्यावे. त्याकरिता काय करावे याची थोडक्यात माहिती दिली. उद्घाटक रामविलास सारडा यांनी याप्रसंगी त्यांच्या शेतात निसर्गोपचार केंद्र उभारून देण्याचा आणि त्याकरिता लागणारा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली. त्याकरिता डॉक्टर धनलाल सेंद्रे यांनी तांत्रिक मदत करावी आणि प्रशिक्षित स्टॉप द्यावा अशी विनंती केली. अतिथींनी सुद्धा या प्रसंगावर यथोचित संबोधन केले. डॉक्टर संजय एकापुरे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की खरंच आपल्या निरोगी आणि आनंदमय जीवनाकरिता कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसलेली योग निसर्गोपचार पॅथी उत्तम आहे. त्याकरिता या पॅथीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे आणि शालेय अभ्यासक्रमात सुद्धा याचा अंतर्भाव होणे गरजेचे आहे. प्रास्ताविकात श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र भंडाराचे संचालक आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर रमेश खोब्रागडे यांनी सर्व पाहुण्यांना सविस्तर परिचय करून दिला आणि आपणास रोग कसे होतात आणि त्यावर आपण निसर्गोपचाराने कशी मात देऊ शकतो यावर मार्गदर्शन केले. तसेच योग निसर्गोपचार पदविका अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. याप्रसंगी अर्चना भांडारकर, प्रतिमा थोटे, मेधावनी बोडखे, दीपा मोडघरे, डॉक्टर महेश यादव, विवेक चटप, विलास केजरकर यांना योग निसर्गोपचार पदविकाचे तर ज्ञानेश्वर बोडके, कांचन हटवार, मंजुषा डवले, कुमुदनी हटवार, डॉक्टर उत्तम डेकाटे, डॉक्टर मुन्ना मेश्राम, पल्लवी भड, भोजराम झंजाळ यांना शिबिर सहभागिता प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिमा थोटे तर आभार प्रदर्शन डॉक्टर रमेश खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदनीय तुकडोजी महाराज विरचित राष्ट्रवंदनानी आणि जयघोष देऊन करण्यात आली.